सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आजपासून इयत्ता 12वीचा जो नवीन सिलेबस आहे तो सिलेबसला सुरुवात करणार आहोत. या नवीन सिलेबसमध्ये आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी या सब्जेक्टची लेक्चर सिरीज घेणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण लॉकडाऊनच्या पूर्वी जे दोन चॅप्टर बघितलेले आहेत, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन, हे दोन्ही चॅप्टर या वर्षीच्या नवीन सिलेबसमध्ये एकाच हेडिंग अंडर येतात. त्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स. म्हणजे रोटेशनल डायनामिक्स हा चॅप्टर आपण लॉकडाऊन पूर्वी बघितलेला आहे. ठीक आहे. आता आपण 2 नंबरचा चॅप्टर सुरू करणार आहोत आणि तो चॅप्टर म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी. इथं तुम्हाला हेडिंग दिसतच असेल, करंट इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. ओके. आणि हा चॅप्टर तसं जर बघितलं तर खरंच खूप सोपा आहे, कारण तुम्ही हा चॅप्टर इयत्ता 9वी पासून शिकत आलेला आहात. 9वी, 10वी, 11वी तुम्ही थोडंसं जास्त डीपमध्ये शिकलात आणि 12वी तुम्हाला थोडंसं ॲडिशनल शिकायचं आहे. ओके. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर हा एकदम सोपा आहे आणि तुम्हाला फुल आउट ऑफ फुल मार्क्स देऊन जाणार आहे. ओके. फक्त तुम्ही व्यवस्थित हा व्हिडिओ बघा, प्रत्येक कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि जरी हा चॅप्टर किर्चॉफ्स लॉ पासून सुरू होत असेल इयत्ता 12वी तरी सुद्धा मी तुमच्या बेसिक कन्सेप्ट घेणार आहे. या बेसिक कन्सेप्ट घेतल्याचा फायदा काय होणार आहे? एक तर तुम्हाला जेडब्ल्यूला क्वेश्चन येतात, त्याच्यावरचे तुम्हाला लीटला क्वेश्चन्स येतात. ओके. तुम्हाला सीईटीला पण क्वेश्चन असतात. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजून घेण्यासाठी म्हणजे हे जे काही क्वेश्चनचा पॅटर्न समजून घेण्यासाठी बेसिक कन्सेप्ट येणे गरजेचं आहे. ठीक आहे. ओके. तर आता आपण कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता चॅप्टरला सुरुवात करूया. ठीक आहे. आणि आपलं जे काही चॅप्टर शिकवण्याची जी मेथड आहे, जसं आपण क्लासमध्ये शिकवतो तशीच ही मेथड असणार आहे. म्हणजे आपण क्लासमध्ये कसं घेतो, समजा एखादा टॉपिक झाला, सपोज हा किर्चॉफ्स लॉ आहे. किर्चॉफ्स लॉ झाला की हे हेडिंग टाकल्यानंतर आपण काय टाकणार, फर्स्ट लॉ. मग फर्स्ट लॉ म्हटलं की पहिले काय त्याचं स्टेटमेंट, नंतर एक्सप्रेशन, नंतर कन्क्लुजन, आणि हे व्यवस्थित परत आपण रिवाइज करणार. रिवाइज केल्याच्या नंतर आपण त्याच्या बेसिसवरती एक 4-5 न्यूमेरिकल परत घेणार. हे न्यूमेरिकल्स प्रिव्हियस बोर्ड परीक्षा आलेले असणार किंवा IIT JEE पण विचारलेले असू शकतात किंवा नीटचे पण क्वेश्चन असतात हे, किंवा सीईटीला पण विचारलेले क्वेश्चन्स असतात हे. ओके. म्हणजे आपली शिकवण्याची मेथड जी क्लासमध्ये आहे तशीच आपण प्रॉपरली इथं पण वापरणार आहोत. ओके. तुम्ही हे सर्वांनी लक्षात ठेवा. ठीक आहे. तसंच समजा एखादा लॉ बघितला किंवा एखादी कन्सेप्ट बघितला, व्हिटस्टोन नेटवर्क बघितला, तर मी तुम्हाला 2, 3, 4, 5 क्वेश्चन सॉल्व्ह करून देणार त्या चॅप्टरच्या वेटेजनुसार, आणि तुम्हाला 1, 2 एक्झाम्पल ॲज अ असाइनमेंट म्हणून देणार. ठीक आहे. आणि तुम्ही सर्वांनी ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, मला विचारायचे. काही विद्यार्थ्यांना जर प्रॉब्लेम आला व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. जर काही विद्यार्थ्यांना समजलं नाही तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. ओके. असं तर आता आपण चॅप्टरला सुरुवात करूया. आणि चॅप्टरला सुरुवात करण्यापूर्वी करंट इलेक्ट्रिसिटी इयत्ता 12वी आपण काय काय शिकायचं आहे, तरी ते मी ते सगळं लिहिलेलं आहे. ओके. तुम्ही असं स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके. आणि थोडंसं मी पण त्याच्यावरती हायलाइट करतो. आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे किर्चॉफ्स लॉ ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता किर्चॉफ्स लॉ मध्ये फर्स्ट लॉ आहे आणि सेकंड लॉ आहे. आता तुम्ही लक्षात ठेवायचं, फर्स्ट लॉ इज कॉल्ड ॲज करंट लॉ आणि सेकंड लॉ इज कॉल्ड ॲज व्होल्टेज लॉ. ज्यावेळेस तो लॉ येईल त्यावेळेस आपण बघूया करंट लॉ का म्हणायचं, पण सध्या तुम्ही लक्षात ठेवा, फर्स्ट लॉ इज अ करंट लॉ, सेकंड लॉ इज अ व्होल्टेज लॉ. नंतर आपण बघणार आहोत की व्हिटस्टोन्स नेटवर्क. आणि व्हिटस्टोन्स नेटवर्क मध्ये आपण किर्चॉफ्स मधले जे काही तुमचे हे पहिले 2 लॉ आहेत, या 2 लॉचा वापर करणार आहोत. आणि व्हिटस्टोन्स नेटवर्कचे आपण 2 ऍप्लिकेशन्स बघणार आहोत. एक आहे मीटर ब्रिज आणि दुसरा आहे केल्विन्स मेथड. तर HSC बोर्ड एक्झामिनेशनला फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ बऱ्याच वेळा विचारतात. व्हिटस्टोन्स नेटवर्क्स वरती तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारले जातात. न्यूमेरिकल एकदम सोपे आहेत, तुम्हाला सर्वांना समजून जातील. ऍप्लिकेशन्स मध्ये मीटर ब्रिज आणि केल्विन्स मेथड या दोन्हीच्या तुम्हाला डायग्राम विचारले जातात फॉर बोर्ड एक्झामिनेशन. राईट. याच्यात तुम्हाला डायग्राम्स विचारले जातात. प्लस मीटर ब्रिज वरती बऱ्याच वेळा तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारलेले असतात. ठीक आहे. केल्विन्स मेथड वरती तसे न्यूमेरिकल्स आतापर्यंत खूप कमी वेळा विचारलेले आहेत, परंतु मीटर ब्रिज आणि केल्विन्स मेथड या दोघांची डायग्राम फ्रिक्वेंटली विचारली जाते. ठीक आहे. नंतर पोटेन्शियोमीटर आणि इट्स प्रिन्सिपल. तर पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल तुम्हाला पेपरला विचारलं जातं. ओके. 2 मार्कासाठी असतं. प्रिन्सिपल लिहायचं, कसं एक्सप्रेशन लिहायचं थोडंसं. ठीक आहे. ओके. तर पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल जे आहे हे तुम्हाला विचारलं जातं 2 मार्कासाठी. ठीक आहे. तिथं मीटर ब्रिजची डायग्राम पण 2 मार्काला, केल्विन्स मेथडची डायग्राम पण 2 मार्काला. तसं आपण पूर्ण डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे ते. ठीक आहे. म्हणजे टू द पॉइंट, स्टेप बाय स्टेप. ओके.
आणि न्यूमेरिकल मात्रांचा मीटर ब्रिजचा तुम्हाला 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ जर तुम्हाला दोन्ही कंबाईनली विचारले तर ते तुम्हाला 2 मार्कला किंवा 3 मार्कला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. विटस्टोस नेटवर्कवरचं जे न्यूमेरिकल आहे हे 2 मार्कासाठी तुम्हाला ते विचारू शकतात. पोटेन्शियोमीटरचे प्रिन्सिपल महत्त्वाचे आहेत. तर पहिलं प्रिन्सिपल आहे कंपॅरिझन ऑफ ईएमएफ्स ओके ऑफ द सेल. दोन सेलचं ईएमएफ कंपेअर करायचं आहे या ठिकाणी. ओके. त्यानंतर टू फाइंड आउट इंटरनल रेजिस्टन्स हा पॉइंट असा खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती न्यूमेरिकल 3 मार्कला विचारला जाऊ शकतो. एक्सप्रेशन सुद्धा विचारलं जाते याच्यावरती. ठीक आहे. तर या वर्षीचा जो करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर आहे या चॅप्टर मध्ये त्यांनी गॅल्व्हनोमीटर हा नवीन कन्सेप्ट ऍड केलेला आहे. तसं जर बघितलं तर हा कन्सेप्ट नवीन नाहीये. जुन्या सिलेबस मध्ये गॅल्व्हनोमीटर हा जो तुमचा कंटेंट आहे, गॅल्व्हनोमीटर हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट पुढचा चॅप्टर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या चॅप्टर मध्ये होतं. आता या वर्षीच्या नवीन सिलेबस मध्ये मात्र त्यांनी गॅल्व्हनोमीटर हे करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर मध्ये आणले. म्हणजे तसा बदल झालेला नाहीये. राईट. आणि नंतर आपण गॅल्व्हनोमीटरचं ऍप्लिकेशन्स बघणार आहोत. कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू अॅमीटर अँड व्होल्टमीटर हे 2 ऍप्लिकेशन महत्त्वाचे आहेत. पेपरला तुम्हाला याच्यावरती न्यूमेरिकल्स विचारले जातात. गॅल्व्हनोमीटर मध्ये तुम्हाला डायग्राम विचारली जाते. लक्षात ठेवायचं. डिफरन्स बिटवीन अॅमीटर अँड व्होल्टमीटर हा पण कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. तुम्हाला डिफरन्स विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर आता आपण कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण चॅप्टरला सुरुवात करूया. ठीक आहे. आतापर्यंत जे बघितलेलं आहे ते तुम्ही लक्षात ठेवा की काय काय पेपरला विचारलं जाऊ शकतं. तसं मी तुम्हाला सगळं लिहून घेईन. समजा किर्चॉफ फर्स्ट लॉ आलं की साइडला सांगेन की हे कधी कधी विचारलं आहे, तुम्ही कसं कसं प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे. ओके. तर आपण बेसिक कन्सेप्टला सुरुवात करूया. बेसिक कन्सेप्ट सुरू करण्याच्या पूर्वी मला तुम्ही सांगा व्हॉट डू यू मीन बाय करंट. आपण इयत्ता 11वीला ते शिकलो आहोत. 10वीला पण होतं ते आपल्याला. इयत्ता 9वीला पण होतं. ठीक आहे. सो करंट म्हणजे काय? करंट इज नथिंग बट द रेट ऑफ फ्लो ऑफ अ चार्ज. माहिती सर्वांना करंट इज नथिंग बट द रेट ऑफ फ्लो ऑफ अ चार्ज. ठीक आहे. तर आपण पहिली कन्सेप्ट बघूया करंट म्हणजे काय. ठीक आहे. तर करंट इज रिप्रेझेंटेड बाय लेटर आय. ओके. तर करंट म्हणजे काय हे आपल्याला कन्सेप्ट बघायचे आहे. लक्षात ठेवा. आता करंट मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला की करंट इज नथिंग बट द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. करंट काय असतो? रेट ऑफ फ्लो ऑफ अ चार्ज. रेट ऑफ फ्लो ऑफ अ चार्ज. ओके. रेट ऑफ फ्लो ऑफ अ चार्ज म्हणजे करंट हे आपल्याला माहित आहे. ओके. याचं मीनिंग काय झालं की रेट ऑफ फ्लो ऑफ अ चार्ज म्हणजेच करंट I इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. रेट आहे की नाही? रेट ऑफ फ्लो ऑफ अ चार्ज अपॉन टाइम. एकदम बेसिक. ठीक आहे. ओके. सो हे आपल्याला समजण्यासाठी झालं. पण आता हा जो करंट आहे किंवा हा जो काय फ्लो ऑफ चार्ज आहे, हा फ्लो ऑफ चार्ज 2 टाइपचा असू शकतो. म्हणजे हा फ्लो कसा असू शकतो बघा. फ्लो हा कसा असू शकतो? एक तर कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने असेल, किंवा व्हेरिएबल व्हेलॉसिटीने असेल. म्हणजे हा जो काय चार्ज तुमचा फ्लो होतोय, हा फ्लो होणारा चार्ज एक तर विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी किंवा व्हेरिएबल व्हेलॉसिटीने असेल. आता कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे काय की हे टाइम वरती डिपेंडंट नाही. टाइम वरती डिपेंडंट नसते. काय? फ्लो कुणाचा जो काय तुमचा फ्लो ऑफ अ चार्ज आहे, फ्लो चार्जचा फ्लो हा जर टाइमवर डिपेंडंट नसेल तर त्याला आपण म्हणतो स्टेडी करंट. ओके. किंवा युनिफॉर्म करंट. ओके. म्हणजे जो काही चार्जचा फ्लो आहे टाइमवर इंडिपेंडंट आहे. म्हणजे कोणत्या पण टाइमला तेवढाच तो तुमचा कॉन्स्टंट राहणार आहे. फ्लो कॉन्स्टंट असेल तर थोडक्यात. ठीक आहे. पण जर चार्जला व्हेरिएबल व्हेलॉसिटी असेल म्हणजेच एक्सेलरेटेड मोशन असेल. म्हणजे काय असेल? एक्सेलरेटेड मोशन. एक्सेलरेटेड चार्ज म्हणूया आपण थोडक्यात. एक्सेलरेटेड जर चार्ज असेल तर त्याला आपण व्हेरिएबल करंट असं म्हणूया. ठीक आहे. आणि या केस मध्ये
ऑक्सिलरेटेड मध्ये आपण असं म्हणूया की हे कशामध्ये डिपेंडेंट असणार आहे, टाइमवर डिपेंडेंट असणार आहे. ज्या ठिकाणी स्टेडी करंट असेल हे आपण बघणार आहोत कोणत्या चॅप्टर मध्ये, करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर मध्ये आपण हे बघणार आहोत. ठीक आहे, ओके. नाव फॉर accelerated motion of a charge, accelerated motion जर असेल चार्जची, म्हणजेच करंट हा व्हेरिएबल जर असेल तर हे आपण कोणत्या हेडिंगच्या अंडर बघणार आहोत, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. कोणत्या हेडिंग अंडर, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, मॅग्नेटिझम. तर आता आपल्याला लक्षात ठेवायचं की हा जो चॅप्टर आहे या चॅप्टर मध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये स्टेडी करंटच बघणार आहोत. म्हणजेच काय, करंट फ्लो होतोय. ठीक आहे, आणि करंट जो फ्लो होणार आहे हा करंट फ्लो होणारा टाइमवर डिपेंडेंट नसणार. म्हणजे तुम्ही t 4 सेकंड्स घ्या तेवढाच करंट 5 एंपियर आहे, t 10 सेकंड्स घ्या तेवढाच करंट फ्लो होतोय. म्हणजे फ्लो होणारा जो काही करंट आहे तुमचा क्रॉस सेक्शन मधून, समजा ही वायर आहे आणि या वायरचा हा तुमचा आहे कोण, क्रॉस सेक्शन. बरोबर आहे की नाही. आता या क्रॉस सेक्शन मधून फ्लो होणारा जो करंट आहे हा करंट नेहमी कसा असणार आहे, स्टेडी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, युनिफॉर्म असणार आहे. आणि आपण हे बघत असतो करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर मध्ये. कळलं सर्वांना. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टर मध्ये आपण एक्सेलरेटेड मोशन बघत असतो. म्हणजे या ठिकाणी हा टाइमवर डिपेंडेंट असतो, टाइम व्हेरिएबल आहे. ठीक आहे, ओके. आता मग हे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही व्यवस्थित रिवाइज करा. आता तुम्हाला हे जर समजलं असेल तर बघा आपण फॉर्म्युले कशी लिहितो. आपल्याला माहिती Q is equal to IT फॉर्म्युला माहिती आपल्याला, Q is equal to IT फॉर्म्युला माहिती. Q is equal to IT आपण बऱ्याच वेळा बघितलं, तुम्हाला सर्वांना माहिती Q is equal to IT. ठीक आहे, आणि म्हणजेच I is equal to Q by T. आता हा चॅप्टर आहे, हा फॉर्म्युला पण करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये वापरणार आहोत. म्हणजे कधी, ज्यावेळेस तुमचा युनिफॉर्म करंट फ्लो होत असेल त्यावेळेस, युनिफॉर्म करंट ज्यावेळेस तुमचा फ्लो होत असेल त्यावेळेस आपण हा चॅप्टर, ज्यावेळेस तुमचा युनिफॉर्म करंट फ्लो होत असेल त्यावेळेस आपण I is equal to Q by T हा फॉर्म्युला वापरणार आहोत. बट when there is accelerated motion then आपण करंट कसा वापरतो, करंट I is equal to, म्हणजे हा जो करंट आहे इन्स्टंटेनियस करंट म्हणूया, I इन्स्टंटेनियस. आता हा इन्स्टंटेनियस करंट मध्ये नेमकं काय असतं, टाइम इज इक्वल टू व्हेरी स्मॉल और टाइम इज और फॉर अ शॉर्ट इंटरवल काय नाही, आपल्याला काय करणार, dq by dt म्हणणार. काय म्हणणार आपल्याला, dq by dt. व्हेरिएबल करंट आहे, हा टाइमवर डिपेंडेंट आहे. आणि इन्स्टंटेनियस म्हणजे एकदम फास्ट, पटकन. म्हणजे टाइम t इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली इक्वल टू टाइम t इज इक्वल टू 0. ठीक आहे की नाही. ओके. आता समजा जर आपण करंट घेतला, आपल्याला टाइम खूप आहे आपल्याकडे, मग आपल्याला करंट कसं काढावं लागेल, करंट ॲव्हरेज. आणि मग करंट ॲव्हरेज आपण कसं काढत असतो, चेंज इन चार्ज अपॉन चेंज इन टाइम. म्हणजेच कसं, चार्ज फायनल मायनस चार्ज इनिशियल अपॉन टाइम फायनल मायनस टाइम इनिशियल. कळते का सर्वांना. ठीक आहे. तर ही जी केस आहे ही केस तुमचं टाइम डिपेंडंट केस आहे, म्हणजे टाइम बदलला किंवा व्हेरिएबलची केस आहे. ठीक आहे. पण या केस मध्ये टाइम वर जरी डिपेंड असला तरी पण with respect to time the value of charge is always constant, therefore the current is uniform. हे आपण बघणार आहोत कशामध्ये, करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये. आणि हे आपल्याला बघायचं आहे कशामध्ये, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये. ठीक आहे. तर तुम्ही हे नोट डाउन करून घ्या, सोपं आहे. राईट. ओके. अजून काय बोलू शकतो आपण करंट बद्दल, करंट बद्दल आपण अजून काय बोलू शकतो, करंट इज अ स्केलर क्वांटिटी. करंट इज स्केलर क्वांटिटी, यस और नो, करंट इज अ स्केलर क्वांटिटी. ठीक आहे. ओके. अजून आपण करंट बद्दल काय बोलू शकतो, द युनिट ऑफ करंट, यस आहे आपण बघणार आहे. बघा इथं करंट I इज इक्वल टू Q बाय T आहे की नाही. म्हणजेच तुमची युनिट काय असणार आहे, Q म्हणजे चार्ज आपण कशामध्ये मोजतो, कुलोम्ब मध्ये, आणि तुमचं टाइम कशामध्ये मोजतो, सेकंड मध्ये.
राइट. सो कुलोम पर सेकंड कुलोम पर सेकंड ला आपण नवीन एक टर्म देतो, दॅट इज नथिंग बट एम्पियर. राइट, दॅट इज नथिंग बट एम्पियर. कॅपिटल ए ने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. आणि तसे आपल्याला माहिती करंट ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. ते पहिले 7 मध्ये हे इन्क्लुडेड आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. अजून आपण काय बोलू शकतो करंट बद्दल? बघा, करंट बद्दल आपण अजून काय बोलू शकतो? तर करंट बद्दल एवढं सफिशियंट आहे, एवढं आपल्याला गरजेचं आहे, एवढं आपण पाहिलं. पण करंट ही स्केलर क्वांटिटी कसं? सगळ्यात महत्त्वाचं. ओके, याचा अर्थ तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता किंवा व्हॉट्सअपला शेअर करू शकता. करंट ही स्केलर क्वांटिटी कसं? ओके, वेक्टर का नाही? वेक्टर का नाही? ओके ओके, मी असं का म्हटलं? कारण बघा, करंटला काय काय आहे? करंटला मॅग्निट्यूड आहे 5 एंपियर 10 एंपियर. करंटला मॅग्निट्यूड आहे. करंटला डायरेक्शन पण आहे. करंटला कोण आहे? डायरेक्शन पण आहे. आणि the quantity which has magnitude as well as direction is known as a vector quantity. आणि हे दोन्ही पण असून सुद्धा करंटला आपण स्केलर क्वांटिटी का म्हणतो किंवा करंट स्केलर का आहे बघायचं. समजा असा करंट आहे. say here the value of current I1 is equal to, let us take 10 ampere, and current I2 is equal to, let us take 15 ampere, right? आणि हे आहे जंक्शन. जंक्शन पासून पुढे आपण एकच वायर आहे, एकच कंडक्टिंग मटेरियल आहे. तर पुढे जाणारा करंट किती असणार आहे? 15 + 10 दॅट इज नथिंग बट 25 एंपियर. इथे या दोघांमध्ये अँगल सपोज 30 आहे असं मानूया आपण. मग आता आपल्याला तर माहिती ना की दोन तुमच्या ऍडजस्टंट साइड्स असतील तर रिझल्टंट काढण्यासाठी आपण काय करतो? रिझल्टंट अंडर रूट मध्ये I1² + I2² + 2I1 I2 cos थीटा आणि थीटा 30. पण इथे आपण तसं केलंय का? नाही केलं. आयरन जेवढा करंट आहे त्याचं सरळ जर आपण सम अप केलं आणि पुढे 25 गेलं. ठीक आहे. म्हणजे इथूनच तुम्हाला क्लू भेटला असेल की जरी करंटला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असेल तरी सुद्धा करंट हा वेक्टर लॉ ऑफ ऍडिशन फॉलो करत नाही. वेक्टर लॉ ऑफ ऍडिशन फॉलो करत नाही. देअरफॉर इट इज अ स्केलर. ठीक आहे. ठीक आहे. तर आपण फर्स्ट प्रॉब्लेम बघूया ऑन द कन्सेप्ट ऑफ करंट. ओके, आणि मी जे तुम्हाला फॉर्म्युले सांगितले आहेत त्या फॉर्म्युलेच्या बेसिस वरती आपण फर्स्ट प्रॉब्लेम बघूया. ठीक आहे. तर प्रॉब्लेम कसा बघा, इफ q इज इक्वल टू म्हणजे चार्ज q इज इक्वल टू 3t³ + t² + 2t + 1, देन फाइंड आउट इंस्टंटेनियस करंट आपल्याला फाइंड करायचा आहे ॲट t इज इक्वल टू 1 सेकंड अँड ॲव्हरेज करंट पण आपल्याला फाइंड करायचा आहे फ्रॉम t इज इक्वल टू 1 सेकंड टू 2 सेकंड. राइट. ओके, तर हा जो प्रॉब्लेम आहे हा आपण व्यवस्थित सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. तर पहिल्याच आन्सर आपल्याला बघायचं आहे. आता हे शिकण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माहित असेल की डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे की? डेरिव्हेटिव्ह कसं की इफ y is equal to x³ then yes dy by dx is equal to, बोला, dy by dx is equal to 3x². 3x². फॉर्म्युला माहित असेल तुम्हाला. इफ y is equal to 3t³ then dy by dt is equal to, सांगा पटकन, dy by dt is equal to, हे 3 आहे तसंच आणि आता t³ चा डेरिव्हेटिव्ह करायचा. कसं करणार? 3t². फॉर्म्युला बेसिक आहे, तुमचं झालंय आपल्याकडे. ठीक आहे. ओके, मग आता हे तुम्हाला माहितच आहे ऑलरेडी म्हटल्यानंतर आपण प्रॉब्लेम सॉल्व करायला काय हरकत नाहीये. ठीक आहे. बघा क्वेश्चन कसा आहे. q is equal to given to us here. q is equal to 3t³ plus t² plus 2t plus 1. सीट लास्ट टाइपचे क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे. आणि आपल्याला इन्स्टंटेनियस करंट काढायचा आहे. आपल्याला माहिती आहे इन्स्टंटेनियस इज इक्वल टू द रेट ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू, कसं होईल बघा, डेरिव्हेटिव्ह काढायचा डी बाय डी टी. डेरिव्हेटिव्ह बघा कोणाच काढायचा आहे? 3t³ प्लस t² प्लस 2t आणि प्लस 1. हे इथाची जी व्हॅल्यू आहे मी इथे ॲज इट इज दिली.
बरोबर आहे की नाही? ओके. नाव आता डेरिव्हेटिव्ह घ्या पटकन. इज इक्वल टू 3 कॉन्स्टंट आहे इंटू टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3t स्क्वेअर प्लस टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t प्लस 2t चा डेरिव्हेटिव्ह 2 आणि t चा समजा 1 आहे प्लस 1 इज अ कॉन्स्टंट, द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. म्हणजे कॉन्स्टंट आपण डिफरन्शिएट करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजेच हे कसं येईल तुमचं बघा. इज इक्वल टू 9t स्क्वेअर प्लस 2t प्लस 2 इज इक्वल टू, त्यांनी आपल्याला इंस्टंटेनियस करंट विचारलेला आहे ॲट t इज इक्वल टू 1 सेकंड. मग आता t इज इक्वल टू 1 सेकंड पुट करा. 9 into 1 square plus 2 into 1 plus 2 is equal to बघा 9 plus 2 plus 2. So the answer is 13 ampere. Understood? The instantaneous current is 13 ampere. T is equal to 1 second ला. हे कळलं का सगळ्यांना? ठीक आहे. T is equal to 1 second ला. Okay. Now यानंतर आपल्याला 2 नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे की आपल्याला ऍव्हरेज करंट काढायचा आहे. ठीक आहे. तुम्ही तोपर्यंत त्याचं स्क्रीनशॉट काढू शकता. ओके. हे जे सोल्युशन आहे इंस्टंटेनियस करंटचं याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. नंतर आपण बघणार आहोत ऍव्हरेज करंट. ठीक आहे. आता ऍव्हरेज करंट काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती I average is equal to delta Q upon delta T. ओके. ऍव्हरेज करंट is equal to delta Q upon delta T. म्हणजे आपला फॉर्म्युला असा होता कि I average is equal to change in a charge upon change in time. ओके. हा फॉर्म्युला आहे. चेंज इन चार्ज म्हणजे फायनल चार्ज मायनस इनिशियल चार्ज. आणि फायनल चार्ज आपल्याला कोणत्या व्हॅल्यूला भेटणार आहे? t is equal to 2 सेकंडला. आणि इनिशियल चार्ज आपल्याला कोणत्या व्हॅल्यूला भेटणार आहे? t is equal to 1 सेकंडला. मग आता आपण पहिले q फायनल फाइंड आउट करून घेऊ. ओके. q फायनल इज इक्वल टू q फायनल आपण q ची व्हॅल्यू काय आहे? 3t क्यूब प्लस t स्क्वेअर प्लस 2t प्लस 1 इज इक्वल टू फायनल जो तुमचा टाइम आहे दॅट इज अ 2 सेकंड. म्हणजे आपल्याला q फायनल काढण्यासाठी 2 सेकंड वापरावे लागेल. 3 into 2 क्यूब plus 2 square plus 2 into 2 plus 1. So is equal to 24, 28, 32 and 33. 33 coulomb. ठीक है. Check it once. 8, 24, 28, 32, 33 coulomb. So Q final will be equal to 33 coulomb. ठीक है. यानंतर आपल्याला बघायचं आहे Q इनिशियल. आणि Q इनिशियल आपण कसं करणार आहे? t is equal to 1 सेकंडला. सो Q इनिशियल is equal to कसं बघा? हा फॉर्म्युला परत एकदा 3t क्यूब प्लस t स्क्वेअर प्लस 2t प्लस 1. इनिशियल टाइम आहे 3, इनिशियल टाइम आहे 1 सेकंड प्लस इथं 1 स्क्वेअर प्लस 2 into 1 plus 1 is equal to 3 plus 1 plus 2 plus 1. Okay. So 3, 1, 4, 6, 7. 7 coulomb is your initial charge. ठीक आहे. आणि हा इनिशियल चार्ज आपण कधी काढला? फिर t इनिशियल इज इक्वल टू 1 सेकंड होतं. आणि हा पण जो काय फायनल चार्ज आहे हा आपण कधी काढला? फिर t इज इक्वल टू 2 सेकंड होतं. ठीक है. नाउ एवरेज करंट इज इक्वल टू चेंज इन Q अपॉन चेंज इन टाइम. व्हाट इज द चेंज इन Q? Q फाइनल माइनस Q इनिशियल. Q फाइनल माइनस Q इनिशियल अपॉन T फाइनल माइनस T इनिशियल इज इक्वल टू व्हाट इज Q फाइनल? 33. What is Q initial? 7 upon
What is T final? 2. What is T initial? 1. Therefore your answer is 26 by 1. 26 by 1. So what is your answer? 26 ampere is your answer. So average current is 26 ampere. कळलं का सर्वांना कसं सॉल्व करायचं एक्झाम्पल? तर अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला JEE नीट किंवा सीईटी सारख्या पेपरमध्ये बघायला भेटतील. ठीक आहे. तर ही कन्सेप्ट होती तुमची करंट बद्दल. आता तुम्ही सर्वांनी एक क्वेश्चन ट्राय करायचा आणि तो क्वेश्चन असा आहे. तुम्ही तोपर्यंत त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून घेतला. ठीक आहे. ओके. आता तुम्हाला सर्वांना हा एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन कसा आहे? Q is equal to T cube plus 3T square plus 2. Find out instantaneous current at T is equal to 1 second and average current from T is equal to 0 second to 1 second. हा तुम्हाला एक असाइनमेंट क्वेश्चन आहे. तुम्ही मला याचा आन्सर सांगू शकता. ठीक आहे. ओके. नाउ 2 नंबरची कन्सेप्ट आपल्याला शिकायची जी आहे ती कन्सेप्ट म्हणजे रेजिस्टन्स. कारण झालं 2 नंबरची कन्सेप्ट आहे रेजिस्टन्स. व्हॉट डू यू मीन बाय रेजिस्टन्स? यस. तर आपल्याला सर्वांना माहिती रेजिस्टन्स म्हणजे काय? रेजिस्टन्स इज नथिंग बट द अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. रेजिस्टन्स इज नथिंग बट द अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. ठीक आहे की नाही? मग आता हे जे रेजिस्टन्स आहे हे रेजिस्टन्स म्हणजे आपल्याला कोणत्या लेटरने दाखवावं लागतं? दॅट इज आर. रेजिस्टन्स इज डिनोटेड बाय लेटर आर. ठीक आहे. आणि रेजिस्टन्स चं जे काही युनिट असणार आहे युनिट सांगा मला पटकन. SI युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओहम. तेच आपण असं दाखवतो. माहिती सर्वांना? आता याच्यामध्ये SI युनिट मध्ये किंवा युनिट्स मध्ये रेजिस्टन्स मध्ये लार्ज युनिट काय आहे? मेगा ओहम. आणि एकदम स्मॉल युनिट काय आहे? मायक्रो ओहम. कळलं का सगळ्यांना? ठीक आहे. मग मेगा ओहम म्हणजे काय? 10⁶ ओहम. मायक्रो म्हणजे काय? 10⁻⁻6 ओहम. लक्षात सर्वांच्या? तर आपण रेजिस्टन्स मध्ये बघितलं की R इज नथिंग बट रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स म्हणजेच द अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट म्हणजे रेजिस्टन्स. माहिती आपल्याला सर्वांना? ठीक आहे. तर रेजिस्टन्स युनिट आहे ओहम आणि जे काही तुम्ही आता हे रेजिस्टन्स मोजणार आहे मेगा रेजिस्टन्स, मायक्रो रेजिस्टन्स बघूया आपण हे 1 बाय 1 ज्यावेळेस आपल्याला न्यूमेरिकल. आणि व्होल्टेज काय असतं? व्होल्टेज हा पोटेन्शियल डिफरन्स असतो. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स ऑफ द कंडक्टर. ओके. हा आहे तुमचा पोटेन्शियल डिफरन्स. ओके. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे कसं? ओके. व्होल्टेज म्हणजे काय? व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स. मग पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स म्हणजे काय? सपोज हे आपल्या एखादी कंडक्टिंग वायर आहे किंवा कंडक्टर आहे. पॉइंट ए ला कंडक्टरचं पोटेन्शियल आहे 100 व्होल्ट. पॉइंट बी ला पोटेन्शियल आहे 80 व्होल्ट. सो व्हॉट इज व्होल्टेज हियर? पोटेन्शियल डिफरन्स असतो. सो व्होल्टेज इज 20 व्होल्ट. ओके. लक्षात ठेवायचं द पोटेन्शियल डिफरन्स. कळलं का सगळ्यांना? ठीक आहे. आणि आतापर्यंत आपण जे जे बघितलेलं आहे ते म्हणजे करंट म्हणजे द रेट ऑफ फ्लो ऑफ अ चार्ज. 2 नंबर रेजिस्टन्स म्हणजे अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. जेवढा जास्त रेजिस्टन्स तेवढा करंट कमी फ्लो होणार आहे आणि जेवढा कमी रेजिस्टन्स असेल तेवढा करंट जास्त फ्लो होणार आहे. ठीक आहे. आणि व्होल्टेज म्हणजे द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स और द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टर्मिनल्स. ठीक आहे. आणि आपण पोटेन्शियल डिफरन्स हे बघितलेलं आहे. आता व्होल्टेजचं जे काही युनिट असणार आहे ते व्होल्ट फी असणार आहे. ठीक आहे. कळतंय सर्वांना? ठीक आहे. आपण हे बघितलं करंट आपण हे बघितलं की करंट इज फंडामेंटल क्वांटिटी. द युनिट ऑफ करंट इज एम्पियर, द युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओहम and the unit of voltage or potential is a volt.